जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. उन्हाळा सुरू झाला की सर्वात जास्त त्रास होतो तो पायाचा. पायामध्ये आग होणे, त्याच्यानंतर भेगा पडणे आणि बाहेरच्या बऱ्याच क्रीम लावल्या तरी पण ते काही बसत नाही किंवा जो त्रास आहे तो काही कमी होत नाही. तर घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये आणि खूप महाग पण नाही, घरामध्येच काही तर वस्तू आपल्याला घरामध्येच सापडतात. तर अशा वस्तूपासून एक क्रीम तयार करायची ज्याच्यामुळे पायाच्या भेगा पण कमी होतात आणि पाय पण चांगले राहतात. कधी कधी असं होतं की माझ्या पायाला जास्त भेगा नाही आहे, पण उन्हाळा सुरू झाला की 1-2 भेग तरी पडायला सुरुवात होऊन जाते आणि त्याच्याचमुळे त्या आता कमी वाटतात. आपल्याला असं वाटतं की 1-2च आहे, पावसाळा सुरू झाला की त्या क्लिअर होऊन जातात, पण पुढे आणखीन त्या वाढतसुद्धा जाऊ शकतात. तर त्याच्याचमुळे जे काय आहे, सुरुवातीलाच जर कोणत्याही गोष्टीवर आपण दुखण्यावर थोडासा इलाज जर केला तर ते वाढत नाही. तर त्याच्याचमुळे आणि हे क्रीम तर वापरायचीच, पण पाण्याचं प्रमाण उन्हाळा सुरू झाला की पाण्याचं प्रमाण आपण कमी करतो आणि सर्व जे आपलं वजन आहे ते पूर्ण पायावर असतं. त्याच्यामुळे पाय दुखणं, पायाची आग होणं. तर पाण्याचं प्रमाण पण व्यवस्थित ठेवायचं. लग्नाला वगैरे कुठं जायचं असलं तर बॉटल सोबत असायलाच पाहिजे, कारण पाणी जर शरीराला कमी पडलं तर त्याच्यामुळे पण पायाचे जे आजार आहे, पायाचेच नाही आणखीनसुद्धा आजार होऊ शकतात. तर त्याच्यामुळे उन्हाळा सुरू झाला की पाणी पण ठेवायचं सोबत. आता ही पायाची क्रीम करायची आहे तर त्यासाठी पहिला पदार्थ लागणार आहे तो म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये, कुंडीमध्ये, खाली जमिनीमध्ये कुठे पण येणारा आहे ते आहे कोरफड. तर कोरफडीचा उपयोग खूप आहे. ती पोटातून पण घेतात बरेच जणं, म्हणजे सांगितलं तेवढं कमीच पडतं हिचा उपयोग जर सांगितला तर ती घेतलेली आहे मी. 2 त्याच्या साईडच्याच घ्यायच्या. सो मधलं नाही तोडायचं कधीच, अगोदर साईडचं तोडायचं. ते घेतलं, ते चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आणि प्रत्येक काम करायचं असलं की रिची हा असतोच. त्यानंतर दुसरा पदार्थ लागणार आहे ते म्हणजे मेणबत्ती. मेणबत्तीपेक्षा जर मेण असेल, खेड्यातल्या बाया जे कुंकू लावतात आणि कुंकू लावायच्या अगोदर मेण वापरतात, ते जर मेण असलं तर फारच चांगलं, पण ते मिळणं खूप कठीण आहे कारण बऱ्याच ठिकाणी ते शक्यच नाही. तर त्याच्यामुळे मेणबत्ती पण घेतली तरीही चालेल आणि मेण जर तुम्हाला मिळालं तर फारच चांगलं. तर मेणबत्ती अशी टाकली तरीही चालते, पण थोडंसं प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला. तर त्या प्रमाणासाठी ती चाकूने या पद्धतीने चुरा करून घेत आहे मी तिचा, कारण ती वितळवायची आहे. पूर्ण टाकली तरीही चालते, पण तिचं प्रमाण नंतर समजणार नाही. तर पूर्ण ही कट करून घ्यायची, बारीक बारीक तुकडे केले की मोजायला पण सोपं जातं. आता 1 वाटी घेतली आणि त्या वाटीने मोजून घेणार आहे. मेणबत्तीचे काही बारीक तुकडे झाले, काही छोटे छोटे, म्हणजे एक आपल्याला अंदाज येऊन जातो की किती लागतं ते. तर 1 वाटीभर हे झालेलं आहे. त्याच्यानुसारच बाकीचं प्रमाण ठरवायचं. ते एका पातेल्यामध्ये घेतलं, छोट्या ॲल्युमिनियमचं पातेलं घेतलं मी इथे. आता दुसरा पदार्थ घेतलेला आहे तो म्हणजे मोहरीचं तेल. मोहरीचं तेल अर्धी वाटी, 1 वाटी घेतलेलं आहे मेणबत्ती आणि अर्धी वाटी घ्यायचं आहे मोहरीचं तेल. मेणबत्ती जेव्हा वितळवल्या जाईल तेव्हा ती अर्धी वाटीच होऊन जाते. तर त्याच्यामुळे प्रमाण अगदी बरोबर होऊन जातं. हे जेवढं आपण मोहरीचं तेल घेतलं तेवढंच घ्यायचं आहे खोबऱ्याचं तेल. असं थोडं कमी वाटलं तर परत टाकलं. हे पण त्याच्यामध्ये मिक्स करायचं. आता ही कोरफड काढून आणली तर त्याच्या साईडच्या ज्या कडा आहे त्यानंतर वरचं पण काढून टाकायचं. याचा फक्त गर वापरायचा आहे. तर तो पण जेवढं आपण तेल घेतलेलं आहे तेवढाच घ्यायचा. साईडचं हे पूर्ण काढलं की त्याचा गर व्यवस्थित निघतो. हा गर पण काढून घेतला की बरोबर त्या वाटीमध्येच टाकला म्हणजे प्रमाण पण समजून जातं. जेवढं तेल घेतलेलं होतं तेवढाच गर पण घेतला. हे सर्व मिक्स करायचं. कोरफड दिसताना खूप चिकट दिसते, असं वाटतं की म्हणजे पाहताना वेगळी वाटते, पण तिचे फायदे खूप आहे. आता गॅस अगदी कमी करायचा आणि हे ठेवायचं आहे गॅसवर. जी मेणबत्ती आहे ती पूर्ण वितळवून घ्यायची, तोपर्यंत हे मिक्स करत राहायचं. खूप शिजवायची नाही. मेणबत्ती वितळणे झाली ती पूर्ण की गॅस बंद करायचा.
पण गॅस फुल नाही करायचा, पूर्णपणे कमी आहे. आणि हे वितळायला खूप वेळ नाही लागत, त्याच्यामुळे तिथेच थांबायचं. ते जर ठेवून तुम्ही साईडला जर गेले तर ते पूर्ण जळण्याची शक्यता पण आहे. वितळायला जास्त काही वेळ लागत नाही, मध्ये मध्ये चमच्याने फिरवत राहायचं. आणि हे पूर्ण वितळलं की गॅस बंद करायचा आणि याच्यामध्ये आणखी एक टाकायचं आहे आपल्याला. तर पूर्ण थंड झालं हे, खूप थंड पण नाही होऊ द्यायचं, नाहीतर ते भांड्यामध्येच त्याला कडकपणा येऊन जाईल. तर या पद्धतीने झालं. थोडंसं कोमटच आहे, दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. तर त्याच्या अगोदर ह्या 2 गोळ्या टाकायच्या आहे व्हिटॅमिन ईच्या. याचा फायदा तर प्रत्येक याच्यामध्येच आहे. केसासाठी जर तेल केलं त्याच्यामध्ये पण हे टाकू शकता तुम्ही. त्याच्यानंतर स्किनसाठी आणि याच्यामध्ये पण चांगल्याच आहे. तर ह्या 2 गोळ्या टाकल्या, ह्या सगळ्या शेवटी टाकल्या, म्हणजे त्याच्यानंतर शिजवलंच नाही. चांगलं मिक्स करायचं आणि लगेच एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं, नाहीतर ते पूर्णपणे घट्ट होऊन जाईल. स्टीलच्या भांड्यामध्ये जर काढायचं असेल एखाद्या डब्यामध्ये वगैरे तर लगेचच्या लगेच काढलं तरी चालेल. पण हे प्लॅस्टिकचं होतं माझं, ज्याच्यामध्ये मी काढत आहे, तर त्याच्यामुळे थोडं थंड होऊ दिलं. आता पायाला लावायच्या वेळेस जर खूपच कडक वाटलं तर परत एखाद्या वाटीमध्ये गरम करायचं आणि ते लावायचं. आणि लगेचच्या लगेच, आता उन्हाळा आहे तर एवढं काही हे नाही होत त्याला, पण हिवाळ्यामध्ये वगैरे जर लावायचं असलं तर प्रत्येक वेळी वाटीमध्ये घ्यायचं, थोडं गरम करायचं आणि त्याच्यानंतर पायाला लावायला सोपं जातं. मग आता पायाला भेगा कमी असो किंवा जास्त असो, लावण्याच्या अगोदर त्याच्यातलं जे भेगामध्ये बसलेला मळ आहे तो काढणं तेवढंच गरजेचं आहे. तर जे पाणी आहे, आता सध्या गरमच पाणी राहतं वर टाक्यामध्ये, आणि हिवाळा जर असेल तर थोडं कोमट केलं तरीही चालतं. तर त्या पाण्यामध्ये खाण्याचं जे मीठ आहे ते टाकलं चमच्याभर आणि एक 5 मिनटं पाय पाण्यामध्ये छान असे बुडवून ठेवायचे, जेणेकरून जो पायाच्या याच्यामध्ये मळ बसलेला आहे तो पूर्ण निघून जाईल. आणि त्याच्यानंतरच क्रीम लावायची. ती एखाद्या ब्रशच्या साहाय्याने ते भेगामधला मळ जो आहे तो पूर्ण काढून घ्यायचा, म्हणजे लवकर निघून जातं ते. त्याच्यानंतर पाय चांगले पुसून घ्यायचे, कोरडे करायचे आणि ही जी क्रीम केलेली आहे ही लावायची आहे. शक्य होईल तेवढं रात्रीच्या वेळेला लावायची, म्हणजे दुपारी जर लावली आणि लगेच काही ना काही काम जर पडलं तर त्याच्यामध्ये परत जी धूळ आहे घरातली ती जाऊन बसते आणि ते पाय आणखीन खराब होतात. तर रात्री लावायची झोपायच्या अगोदर, म्हणजे जेणेकरून उठायचंही काम पडणार नाही. आणि जर खूपच भेगा असतील पायाला तुमच्या तर एखादी कॅरी बॅग वगैरे घालून ठेवायची पायामध्ये, आणि छान असे रात्रभर ते मुरले की दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला म्हणजे असं वाटेल की खरंच ही क्रीम आहे. अनुभव घ्या आणि घेतल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा. कारण एकदम असे नरम पाय होऊन जातात. उन्हाळ्यामध्ये तसेही खूप कडक असपणा येऊन जातो पायाला, पण या क्रीमने पाय पण नरम होतात आणि त्या भेगाची जी आग आहे ती पण होत नाही. आणि रेग्युलर जर वापरलं, आता कोणतंही असं की आज लावलं आणि उद्याच तुम्हाला फरक पडेल असं नाही, तर रेग्युलर जर ही क्रीम वापरली तर पायाच्या भेगा पूर्णपणे जातीनच. आणि हे आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे पायावर ठेवल्यानंतर ती वितळत होती, उष्णता शरीरात असतेच आपल्या, पण असं लावताना असं वाटत होते खूप कडक आहे, पण पायाला जेव्हा ती लावली की आपोआप वितळायला सुरुवात होऊन जात होते. तर छान अशी लावून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग अनुभव पाहायचा की पाय कसे झालेले आहे. तर मला तरी खूप आवडली ही क्रीम, आणि माझ्या पायाला काही जास्त भेगा नाही, त्याच्यामुळे जास्त होण्याच्या अगोदरच उपाय केलेला केव्हाही चांगला. तर या पद्धतीने हा व्हिडिओ कंप्लीट झाला. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि ही क्रीम पण एकदा करून पहा आणि ते पण सांगा, मला तुमचा पण अनुभव नक्की सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू परत असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत धन्यवाद.